तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे ना पोळ्या आहे, पोळ्या मादाचा पोळ्या आहे. कुठे आहे हा बघा, हा बघा मादाचा पोळ्या बघा. म्हणजे आत्ताच आलं आहे, नुसताच आलं आहे, कारण तयार झाला नाही ना, आता आपण तो काढला असता, पण तो आत्ताच आला आहे बघा. हा एक बघण्यासारखा आहे. आणि हे बघा आपण जम करतोय अशा पण इकडे आहे ना मादाचा पोळ्या तयार झाला आहे तिकडे वरती झाडावरती. आणि घरात चिक्कू आहे, तर चिक्कूचं झाड आहे हे बघा. चला कुठला हा 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 हे बघा सगळे आडवे तिडवे. हा जावडेकर नमस्कार, कशा? एक नंबर, जबरदस्त. नाही हवा कसा आहे? मला पाहिजे काय कशी आहे? मस्त, एक नंबर, जबरदस्त. घरशी आले, घरशी आमचे कद्रेकर सुपरस्टार, आमचे सुपरस्टार. आमचे नाना सुपरस्टार, रिंग स्टार. आणि आमचे म्हणजे काय म्हणतात सगळ्या मालिकांमध्ये काम करणारे आमचे नाना आणि घडवले. नक्की तुम्ही मला उचलून घेताय का मी तुम्ही मला आम्ही वाट सकाळपासून पाहतोय. नाही नाही का माझी पोर भेटली रे. थँक्यू. काय रे दिलेत ना? नाही हे दिले काय ते हे नाही भेट तोरणा नाही भेटली. सांगा तोरणा दिली, परत हे दिली, डब्यात दिली, पाठवला. झालं असलं तर बघा तिकडे कोंबड्या वगैरे पण तर आहेत. आमची सगळी टीम आलेली आहे. टीम आता उठवू सारेरांची टीम आहे. आणि आता गाडी चुकली आम्हीची पण टीम हीच आहे. तर या सगळ्यांच्या आम्ही आमच्या कोकणातल्या सुनील माळींच्या घरामध्ये आणि गावामध्ये त्यांचे सगळ्यांचे सहर्ष हार्दिक स्वागत करतो. आणि आम्ही खुश आहोत, सगळेजण सुखरूप या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि सगळ्यांचे अभिनंदन करतो. सुरुवातीला चला आपण आता ब्लॉग सुरू करणार आहात. तर आमच्या मंडणगड तालुक्यामध्ये पहिल्यांदाच हा प्रोग्राम होतो, उत्तम धमाल आणि विनोदी. हसून हसून पोट दुखेल आणि रडून सुद्धा पोट दुखेल असा गोष्टीचा नाटक बनवणार आहे आम्ही. आणि उत्कृष्ट होणार आहे. तर तुम्हाला आवडणार आहे, शेवटपर्यंत नाटक बघायचं आहे. आणि नाटकाला तुम्ही सगळ्यांनी येणारच आहात, त्याबद्दल काही प्रश्नच नाही. आणि सुनील माळीचं हे घर आहे छोटंसं सुंदर, इकडे बघू शकता. द्या बोला मनसे, द्या 200 देतो 200. पण ध्यान से आज या निमित्ताने मलाही सांगायचं आहे, आपल्या मंडणगड तालुक्यात एक गरीब मुलगा जो लहानाचा मोठा म्हणजे गुहागरमाई झालाय, पण त्याला पण त्याच्या वर जे झालेलं आहे अत्याचार झालेला आहे तो त्याला आज इथे आपल्या समोर कथन करायचं आहे. तो प्लीज त्याच्या तोंडून ऐकतो. काय असं एवढं दुःखद प्रसंग त्याच्यावर घडला. आम्हालाही कळत नाही की काय झालंय त्याच्याबरोबर, पण तरी पण तुम्हाला जर कळलं तर खाली कमेंट करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, त्यांचे 200 कापा. सगळ्यांचे अभिनंदन करतो. मला आता असं वाटतं त्याचं थोडा अन्न आवरा. त्याला येतो, नंतर बघूया आपण सगळ्या गोष्टी सगळ्या खूप झालं. नाना पलताय कुठे? नाना तुम्ही पलताय कुठे? हा हे नाना आमचे सुपरस्टार आणि जास्त ज्या आपल्या
काय म्हणते त्याला सिरियलचे मेन कार्यकारी आहेत हे आणि कलाकार आहेत. बाडू मामा आणखीन बऱ्याचशा सिरियलमध्ये काम केले आहेत आणि इकडे सगळे आमचे कलाकार आलेत आणि खरंच खूप छान वाटतंय. कोकणामधला आज पहिल्यांदा कार्यक्रम होते आणि हे आमचे मित्र आहेत खास. हात मिळवा. आता झोपेतून उठलेत आणि हे सुद्धा नवीन आलेत. तुम्हाला सगळ्यांना हां, तर अशा पद्धतीने इकडे आमच्या माळी सरांच्या घरी आणि सगळा परिवार आमचा या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहे आणि उत्तम न उत्कृष्ट धमाल विनोदी नाटक आहे आणि कॉमेडीचा विचारू नका. आणि नवीन आमचे मित्र घळशे आलेत, मुंबईवरून पळून आलेत. घळशे माझ्यासाठी खास आलेत आणि आमच्या जावडे मामा. खूप छान वाटतंय आणि बरं वाटतं असं संपूर्ण परिवार गावात. आणि आमची पोरगी इकडे उभी आहे. इकडे नवरी लग्नातनं पळती ती नवरी बघा इकडे आहे आणि ही काय इकडे आहे ना. तर अशा पद्धतीने बरं वाटतंय. कोकणातल्या गावात आल्यानंतर समाधान वाटतं आणि माळी सरांचं घर एक साईडला आहे आणि पूर्ण वातावरण छान आणि झाडांच्या मध्ये निसर्ग गारव्यामध्ये घर आहे. इकडे छोटासा इकडे घर आहे. छान वाटतंय. पाखरांच्या अंग बघा इकडे पाखरांचे अंगण वगैरे आहे. शांतता पाळा. घरटे आहे इकडे बघा. इकडे वरती घरटं आहे आणि बरेचसे असं थोडंसं बरं शांत वाटतं. तर मी रील बनवली तुमची खास म्हणजे दाखवायचं कारण म्हणजे हे आमचे कर्देकर भाऊ बरोबर ना कद्रेकर ना कद्रेकर भाऊ आहेत. त्यांना मी विसरू शकत नाही आणि आपले एकदम खास जिवलग मित्र आहेत आणि कैरी आणि आंब्याचं नातं आमचं नातं खूप छान आहे. आणि त्याच्यात बघितलं तर माझे बंधू आहेत तिकडे जावळेकर बंधू आहेत माझे शेजारी आणि खरं वाटतंय. तर कसं वाटतंय गावाला आल्यानंतर काय फिलिंग वाटतंय? मुंबईचं तर सोडा, मला गावचं सांगा काय वाटतं? गावात आल्यानंतर एकदम थंडगार वाटतं. आपल्या घरी आल्यासारखं वाटतं. म्हणजे इथून परत मुंबईला जाऊच नाही असंच वाटतं. आणि हे आपली नाळ जोडलेली आहे मातीशी. ते कनेक्टिव्हिटी आहे की खूप वर्षानंतर आता गावी आलो आणि गावी आता शो करतोय. तर तो आनंद आहे आणि तो आनंद आम्हाला आपल्या मंडणगड वासियांसोबत परत मांडायचा आहे. तर बांचे जे आपले मित्र आहेत महेश बांचे एक चांगला उपक्रम करतायत. ते व्हिडिओ चांगले बनवतात. तर आम्हाला पण त्यांना एक शुभेच्छा द्यायच्या आहेत. त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा, त्यांचं लाईक करा आणि कमेंट करा. आणि बस बाकी काय म्हणायचं. चिकूचं झाड आहे त्याला आंबे लागले, फणसाचं झाड आहे त्याला कैऱ्या लागल्या. फणसाच्या झाडाला कैऱ्या आणि चिकूच्या झाडाला आंबे. सुशांत हा इकडे साल्या इकडे लांब नको इकडे शैलेश आहे तो त्यांचा साडा आहे. इकडे खाली ये आंब्याची साल ये इकडे खाली. हा बघा होय महाराजा जबरदस्त आपला जिवलग मित्र आहे हा. आणि आज त्याला मी हे विचारतोय तू माझ्या गावाला आलास पण मला आठवण का नाही केलीस हे पहिला मला सांग. विचारा हे विचारतोय ना मग विचारा. हा मग हे विचारा. हे जे मला ठेवलं ना आता मी ह्याला हे विचारणार की गावात आल्यानंतर कसं वाटतं. हा हे विचारणार. आता सांग गावात आल्यावर कसा वाटला? काय मस्त वाटलं गावाला. गावाला काय मी स्वतः गावकरी असल्यामुळे काय मला वेगळं वाटण्याची ए तुझ्या गावचा फिलिंग सोड, आमच्या गावचा फिलिंग सांग. इथला सांग. हा नाईस व्हेरी नाईस. हा असं काहीतरी बोल. हा माझ्या गावठी बोल आणि चांगलं सुंदर. ए बाया बाय खाली ये. तू पण ये. तू ये माझी पोर ये खाली ये. तू मेन पाहिजे तिकडे. आणि हे बघा हा ही एवढीच आहे. ये बाई ये. हा ही माझी पोरगी आहे आणि या नाटकामध्ये दुसऱ्यांदा शो करते. उत्तम. मी तुम्हाला आधीच सांगतोय तुम्ही नक्की बघायला याल. पण एवढा भारी सुपर करते. बाई सांग कसं वाटतंय तुला इकडे आल्यानंतर? अरे कसं वाटते सांग. लय भारी वाटते बाय सांग ना. काय मनातलं होतं ना ते आतमध्येच राहिलं. वाटतंय की एवढ्या मोठ्या मोठ्या कलाकारांसोबत मी काम करते. हा आता कशी बोलली. आणि तुझं नाव पण सांग बरा वाटेल. माझं नाव प्रणय आहे. प्रणय या एक नंबर जबरदस्त. हे बाय तुझं गाव कुठलं ग? आता इकडे द्या. आता हे आमचे बघा भानसे कुठे गेले. हा बोला. हा. ही आमची मुलगी आहे. हा. आणि खूप छान काम करतात. सुंदर म्हणजे अप्रतिम काम करतात. त्याच्याबद्दल काही असू द्या किती पण असू द्या. नवीन मुलगी पहिला स्टेजवर आणि जो झाला मुंबईला उत्तम भूमिका केली त्याबद्दल तिला मी अभिनंदन करतो.
सगळ्या टीम करून मी तुझे अभिनंदन करतो आणि ह्या ठिकाणी आजचा मंडळामध्ये खदलावून टाकणार, हा. जबरदस्त हलवून टाकणार. स्टेज, हा. स्टेज. हा. एक नंबर. थँक्यू, जबरदस्त. चला, आता ह्या वर्षी आपल्या कोकणातल्या आणि मंडणगड तालुक्यातल्या आणि आपल्या खेडेगावातल्या ह्या 2 मुली एक छोटासा रोल मध्ये येणार आहेत. त्यांचे आणि आमचे सर आहेत, पाठीमागे आहेत ते बघा तिकडे. हा, या सर इकडे या. या जाकर सर आहेत. तर त्यांचे सुद्धा आम्ही या टीम मध्ये स्वागत करतोय. आमच्या फॅमिलीमध्ये त्यांचे सुद्धा एक कुटुंबाच्या वतीनं आम्ही सगळं मिळून एक हा छोटासा कार्यक्रम टाळ्या. सपोर्ट केला. त्याबद्दल मी त्यांचे या आतापासून त्यांचे अभिनंदन करतो. स्टेजवर होतील तर होतील, पण स्टेजवर धमाल करायची. धमाल म्हणजे त्यांच्या चेहऱ्याकडे बघून वाटतं की आज स्टेज फाडून टाकणार आहेत. जबरदस्त. हा. जरा माझी रील वरती आहे. हा, बघितलं आम्ही. हा, पाहिलंय. ही पण रील मध्ये काम करतो. हो, हो. माझ्याबरोबर. आणि आज आमच्या छोट्याशा कार्यक्रमामध्ये यांचा सुद्धा सहभाग आहे. पाडवा जेव्हा रे परनो मागून मागून घ्या हवं तेवढं. हा, घ्या. माप दिवसानं आले ना बुरका. हा, तेव्हा या पिया. रसा आहे, रसा एक नंबर. झणझणीत रसा आहे. चला हो घरचे, चला जेवून घ्या. आता तुम्ही जेवून झालेत ना, आता आम्हाला वाढायला या. घरचे पडबल जेवा हो. चला दुसरी पंगत. आज आहे ना, आज इकडे हळद उतरणी आहे हिची, आमच्या पायाची. आज आहे ना स्वातीचा, आज इथे हळद उतरणी आहे आज इकडे सरांच्या इकडे. इकडे आता जेवणाला सर्व बसलेत मंडळी. आणि इकडे आमची ही नवीन बाईवाली आहे. इकडे ही नवीन आहे. या इकडे आई आहे आता, उत्तम या आईने पण. आई आशीर्वाद द्या. हां, तर ह्या आईने सुद्धा जेवण बनवलं आमचा सगळ्या टीमचा. तर मी आईंचा ह्या सर्वांचं मनापासून आभार मानतो. खरंच त्यांनी खूप मेहनत घेतली आणि टायमात बरोबर 1:15 वाजता जेवण तयार झालं. कोऱ्याला फणसाच्या फणसाच्या कुऱ्या आल्या, फणसाच्या कुऱ्या. मुंबईला येत आहे? नाही, माझी एक भेट घेऊन जाईल काय? कुठे? तर मित्रांनो, भेट घेऊन हो देन. फाट्या ना इकडे का फाटी काय? हा गोयला घ्या इकडून. हा नेन नेन. तर मित्रांनो, आता आम्ही चाललोय मंडणगडला. 6चा शो आहे. टायमात वेळेत पोचणं गरजेचं आहे. तर आमचा सगळा कार्यक्रम असतो, नियोजन असतं, तर संपूर्ण टायमामध्ये असतो आणि एकदम वेळेत असतो. बरोबर 6:20ला कार्यक्रम चालू होणार. ही माझी पोरगी आली आहे, ही आपली नवरी. लग्न झाला आणि पहिला तिचा शो होते मंडणगडमध्ये. स्वागत. आणि आपल्या इथले म्हसळाची आहे. तर बाई गाव कुठला तुझा? शिस्ते. शिस्ते गावची बाय. तुझं गाव? ही म्हसळा शिस्ते. तर अशा पद्धतीने आम्ही आता आलो आहे पाले स्टॉपला. हा, पाले स्टॉपला आपली इकडे गाडी उभी आहे इकडं. आता आम्ही चाललो आहे मंडणगडमध्ये. टाईम झाले 3:30. 4 वाजता पोचणार आम्ही. ते थांबा रे, पुढे जा. 4 वाजताचा आमचा टाईम आहे. तर इकडे बघू शकता, इकडे पालेगाव. आणि हे तर सगळे
सगळी मंडळी येतात आता आपली खाली. इकडे इकडे गाडी लागली आहे आणि सगळी लोक येतात आता खाली. तर अशा पद्धतीने कार्यक्रमाचा नियोजन झालेला आहे आणि बरोबर 6:20ला कार्यक्रम सुरू होणार आहे. तर चला आपण हा व्हिडिओला इथूनच सुरुवात करतोय आणि पुढचा व्हिडिओ कशा पद्धतीने होणार आहे तर तुम्हाला थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे ना. नाटकाचा काही ठराविक भाग तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे ना मंडळमध्ये. प्रथम तुमचे सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत. चला गाडी चुकली आणि तुम्ही कुठे आले? अच्छा हा व्हिडिओमध्ये आलेत. अच्छा हे व्हिडिओमध्ये आले. सगळे आपली नाटकाची टीम आलेली आहे आपल्या घरी. त्यांच्या सगळ्यांचे स्वागत. पंखा काय स्लो आहे काय? तर इकडे काय नाही. पद्धतीने आमची सगळे नाटकाची कमिटी आणि टीम या ठिकाणी माझ्या घरी आल्याबद्दल मी सर्वांचे मनापासून स्वागत करतो आणि असेच आमची टीम पुढे चांगल्या पद्धतीने काम करावी आणि मंडळामध्ये अशी परत यावं असे मी सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद.